पेण तालुक्यातील वरवणे येथील एका आदिवासी मुलीला कुष्ठरोग नसताना तिला चुकीचे औषधोपचार दिले आणि 9 वर्षाची ती आदिवासी चिमुरडी मृत्युमुखी पडली। मागील 1.5 वर्षापासून त्या मुलीचे वडील, आई वडील आणि मी स्वतः म्हणजे आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, राजीव गांधी पंचायत राज ह्या सगळ्या संघटना वारंवार प्रशासनाकडे विनंती करतोय की हा अक्षम्य गुन्हा आहे। कारण त्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार जी काय आरोग्य यंत्रणा असेल किंवा जी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यंत्रणा असेल ह्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे। आम्ही वारंवार FIR ची मागणी करत आहोत। ज्याविषयी अधिवेशनामध्ये 4 आमदार प्रश्न उचलतात तरीही प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत नाही, टाळाटाळ करते। हा विषय जो आहे फक्त एका मुलीपुरता किंवा आदिवासी मुलीपुरता नाहीये, तर हा पूर्ण आदिवासी समाजावर होणारा आघात आहे। कारण एका ह्या घटनेमुळे जर दोषींवर गुन्हा दाखल झाला नाही तर भविष्यात असे आणखी गुन्हे घडतील आणि कुणी याला जबाबदेही नसेल। त्यामुळे उद्या दिनांक 30 जुलैपासून मी आणि आमचे सगळे सहकारी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसहित पेण तालुक्यातील पेण प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसत आहोत। आणि त्या उपोषणाचा उद्देश असा आहे की जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाही, FIR होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे की आपण सगळ्यांनी ह्या एकंदरीत ही जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेला त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी आणि खुशबूला न्याय देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या आमरण उपोषणात सहभागी व्हावं असं मी आवाहन करत आहे।